शिक्षण मंत्र्याचा धिक्कार असो। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंड वर पाय। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंड वर पाय। झालीच पाहिजे, खाली मुंड वर पाय। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? चालू झालीच पाहिजे, चालू झालीच पाहिजे, चालू झालीच पाहिजे, खाली मुंड वर। राज्यातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा या राज्य सरकारने आणि या शिक्षण मंत्र्यांनी लावलेला आहे। RTIची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याबाबत राज्य सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे। काही संस्था कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे की राज्य सरकारने जो आदेश लागू केला आहे तो शिक्षण हक्क विरोधी आहे, तात्काळ तो आदेश परत घ्यावा असं कोर्टाने सांगितलेलं असताना देखील आजपर्यंत राज्य सरकारने तो आदेश परत घेतला नाही। त्याच्यामुळे राज्यातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। RTIच्या मार्फत जे 25% कोटा असतो त्याची प्रवेश प्रक्रिया न्यायालयामध्ये रखडली गेलेली आहे। याच्यामुळे ज्यांनी RTIचे फॉर्म भरलेले आहेत अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या मुलाचं आता भवितव्य काय असेल, त्यांना म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे, विद्यार्थ्याचं पण होत आहे आणि पालकांचं पण होत आहे। आज शाळा चालू होऊन जवळपास 15 दिवस झालेले आहेत। विद्यार्थ्यांना चिंता वाटते आणि पालकांना चिंता वाटते की या वर्षी आपल्या मुलाला ऍडमिशन मिळेल का नाही आणि आपल्या मुलांची कुठेतरी शैक्षणिक अडचणी होईल म्हणून पूर्ण पालक या राज्यातील विद्यार्थी असतील पूर्ण चिंतेत आहेत। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की तात्काळ हा राज्य सरकारचा आदेश परत घ्यावा आणि या राज्यातील जी RTIची परीक्षाचा प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू करावी, अन्यथा आम्ही या ठिकाणी आज शिक्षण मंत्र्याचं खाली मुंडकं वर पाय आणि राज्य सरकारचं खाली मुंडकं वर पाय करायचं धोरण या ठिकाणी आम्ही शिवसेनेने अवलंबले। पुढल्या आंदोलनाची